विषय महाराष्ट्राचा इतिहास, मध्ययुगीन महाराष्ट्राचा इतिहास, यादव ते मराठा कालखंड। नमस्कार मित्रांनो, आपल्या चॅनलवर स्वागत आहे। मागील व्हिडिओमध्ये आपण प्राचीन महाराष्ट्राचा इतिहास, सातवाहन कालखंड, वाकाटक, बदामाचे चालुक्य, राष्ट्रकूट घराणे, शिलाहार घराणे व गोंड घराणे या राजघराण्यांचा अभ्यास केला। आजच्या व्हिडिओमध्ये आपण मध्ययुगीन महाराष्ट्राचा इतिहास समजून घेणार आहोत। यादव कालखंड। महाराष्ट्राच्या इतिहासात यादव काळाला विशेष महत्त्व आहे। कल्याणीच्या चालुक्यांच्या पतनानंतर दक्षिणेत 3 सत्ता उदयास आल्या: कर्नाटक, होयसळ, आंध्र, काकतीय, महाराष्ट्र, यादव। दृढ प्रहर, यादव घराण्याचा मूळ पुरुष। राजधानी देवगिरी म्हणजेच दौलताबाद। महत्त्वाचे राजे: 1. सिंघण द्वितीय, यादव घराण्यातील पराक्रमी राजा। मायणी येथे संगमेश्वर मंदिर बांधले। शिखर शिंगणापूर येथे महादेव मंदिर बांधले। 2. कृष्णदेव, माळव्याच्या परमार राजाचा पराभव करून राज्यविस्तार। 3. महादेव यादव। 4. रामचंद्र यादव, देवगिरीला वैभवाच्या शिखरावर नेले। 1296 मध्ये अल्लाउद्दीन खिलजीने देवगिरीवर स्वारी केली। रामचंद्र यादवाने खंडणी स्वीकारली। 5. शंकरदेव म्हणजे सिंघण तृतीय, यादव घराण्याचा शेवटचा राजा। 1312 मध्ये मलिक काफूरने पराभव केला। यादव सत्तेचा अंत। तुघलक सत्ता, खिलजी घराण्यानंतर देवगिरीवर तुघलक सत्तेचा अधिकार। 1327 मोहम्मद बिन तुघलक, राजधानी दिल्लीवरून देवगिरीला हलवली। देवगिरीचे नाव दौलताबाद ठेवले। बहामनी राज्य 1347 ते 1494, महाराष्ट्रात बहामनी सत्तेची स्थापना। संस्थापक हसन गंगू बहामनी। प्रमुख मुत्सद्दी मोहम्मद गवाण। बहामनी राज्याचे 5 तुकडे: वराड म्हणजे इमादशाही, अहमदनगर म्हणजे निजामशाही, बिदर म्हणजे बारिदशाही, गोवलकोंडा म्हणजे कुतुबशाही, विजापूर म्हणजे आदिलशाही। मुघल कालखंड। 1. अकबर, खानदेश व अहमदनगर जिंकण्याची महत्त्वाकांक्षा। खानदेशने अकबराचे सार्वभौमत्व स्वीकारले। 2. चांद बीबी, अहमदनगरचे संरक्षण केले, मुघलांशी तह। 3. मलिक अंबर, निजामशाहीचा प्रभावी कारभार, मुघलांशी संघर्ष व तह। 4. शहाजीराजे भोसले, मुघलांविरुद्ध लढा, 1636 शहाजीराजांचा पराभव, निजामशाहीचा अंत। मराठा कालखंड 1630 ते 1818, छत्रपती राजे। 1. छत्रपती शिवाजी महाराज, मराठा साम्राज्याची स्थापना छत्रपती शिवाजी महाराज यांनी केली। त्यांनी स्वराज्य उभे करून महाराष्ट्रात स्वतंत्र हिंदवी राज्याची स्थापना केली। त्यांच्यानंतर पुढील राजांनी राज्यकारभार सांभाळला। 2. संभाजी महाराज, औरंगजेबाशी कठोर संघर्ष केला। 3. राजाराम महाराज, दक्षिण भारतातून मुघलांविरुद्ध लढा सुरू ठेवला। 4. शाहू महाराज, राजधानी सातारा येथे ठेवून मराठा साम्राज्याचा विस्तार केला। 5. शिवाजी दुसरा ताराबाई यांच्या नेतृत्वाखाली कोल्हापूर येथे राज्यकारभार। पेशवे, मराठा साम्राज्यात पुढे प्रशासनाची मुख्य जबाबदारी पेशव्यांकडे आली। 1. बाळाजी विश्वनाथ, पहिले प्रभावी पेशवे, मराठा राज्य मजबूत केले। 2. बाजीराव पहिला, पराक्रमी सेनापती, मराठा साम्राज्याचा मोठा विस्तार केला। 4. माधवराव पहिला, पानिपत युद्धानंतर मराठा साम्राज्य पुन्हा मजबूत केले। 5. नारायणराव पेशवा, अल्पकाळ राज्य। 6. माधवराव दुसरा, साम्राज्य स्थिर ठेवण्याचा प्रयत्न। 7. बाजीराव दुसरा, शेवटचे पेशवे। महत्त्वाच्या घटना: 1761 थर्ड बॅटल ऑफ पानिपतमध्ये मराठ्यांचा पराभव झाला। 1818 थर्ड अँग्लो मराठा वॉर नंतर मराठा साम्राज्याचा व पेशवाईचा शेवट झाला। थोडक्यात निष्कर्ष: 1630 ते 1818 हा काळ महाराष्ट्रात मराठा साम्राज्याचा सुवर्णकाळ मानला जातो। छत्रपती आणि पेशव्यांच्या नेतृत्वाखाली मराठा साम्राज्य भारतातील मोठी सत्ता बनली, पण पानिपत युद्ध आणि इंग्रजांशी झालेल्या संघर्षामुळे अखेर 1818 मध्ये पेशवाईचा अंत झाला। मित्रांनो, जर हा व्हिडिओ तुम्हाला उपयुक्त वाटला असेल तर लाईक करा, शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा। पुढील व्हिडिओमध्ये आपण 19व्या शतकातील प्रबोधन हे पाहणार आहोत। धन्यवाद।